सब ही तूने पार लगाई। माझ्या गाडीचा अपघात झालता एकदा 2017 मध्ये। माझ्याकडे क्रीटा गाडी होती, त्या गाडीचा अपघात झाल्यामुळे मला डोक्याला 25-30 टाचे पडले होते। मग सगळं गावच भेटायला येत होतं, महाराजाला लागलंय महाराजाला लागलंय। आमच्या गावातला एक अट्टल बेवडा मला भेटण्यासाठी आला। तो सकाळी चहा नंतर पितो, पहिली दारू पितो, एवढा खानदानी बेवडा होता। आणि सकाळीच पिऊन आला, आमच्या आईला म्हणला काकू महाराज कुठे? मी नेमकं झोपलेलो होतो, मला झोपेतून उठवलं, एक पार्लेजीचा पुडा घेऊन आला, माझ्या समोर ठेवला आणि ते लागल्यामुळे थोडं डोळे वगैरे सुजलेले होते आणि मला म्हणू लागला काय महाराजा, काय म्हणला काय महाराजा, दररोजचे 2-2 कीर्तन करतोस, गळ्यामध्ये टपुऱ्याच्या टपुऱ्या माळा आहे तुझ्या, हे गंध लावतो मोठाच्या मोठा, पंढरपूरला काय जातो, आळंदीला काय जातो, वृंदावनला काय जातो, हरिपाठ काय करतो, दररोजचे 2-2 कीर्तन काय करतो, एकादशी काय धरतो, सोमवार काय धरतो, मग एवढा जर तू देव करतो तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो रे म्हणे? पहा त्याचं डोकं, हे दारुडे कुठं डोके लावते काही सांगता येत नाही बरं। मी म्हणलं झाला, अरे काय एवढं देव करून फायदा तरी काय, मग तुझ्या गाडीचा अपघात कसा होतो? मी बघ माझ्याकडे बघ म्हणे, मी एकादशी दिवशी कोंबडे खातो म्हणे। काय म्हणला तो? मी एकादशी दिवशी कोंबडे खातो, मला ना सोमवार कळत ना एकादशी कळत, अजून जन्माला आल्यापासून आळंदी माहित नाही, पंढरपूर माहित नाही, दररोज सकाळी चहा नंतर पितो, पहिली दारू पितो, एवढा बेवडा आहे म्हणे मी, पण अजून 2 व्हीलरून पडलो नाही। मग तू भारी का मी भारी? खरं सांगू का, जीवनामध्ये येणारं दुःख तुमच्या नामस्मरणावर अवलंबून नाहीये, जीवनामध्ये येणारं सुख सुद्धा तुमच्या परमार्थावर अवलंबून आहे। बरेचशा लोकांचं असं म्हणणं आहे तुम्ही एवढा परमार्थ करता, मग तुमच्या मागे जीवनात देव संकट का देतो? खरं सांगू का, संकट त्याच्याच मागे असतात, तो संकट सहन करण्यासाठी सक्षम असतो महाराज। आणि देवाचं काम करतोय म्हणून संकट येतं असं काही नाहीये। संकट देवाला चुकलं नाही तर देवाच्या भक्ताला कसं चुकल महाराज? कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही तर तुम्हा आम्हाला कसं चुकल? अरे भगवान श्रीकृष्णाचा जन्म होण्याच्या अगोदर पासून दुःख होतं, तर मरेपर्यंत जाईपर्यंत दुःख होतं। जन्माला आला देवकी मातेच्या घरी, ज्या मायमाऊलीच्या पोटी जन्माला आला त्या मायमाऊलीच्या तिथं 2 दिवस सुद्धा राहता नाही आलं त्याला। तिथून डायरेक्ट उचललं कुठे गेला? गोकुळाला गेला। गोकुळात काही दिवस राहिला, तिथून परत मथुरेला गेला। किती त्रास महाराज, सगळा त्रासच आहे भगवंताच्या जीवनामध्ये। मग त्रास जर देवाला चुकला नाही तर तुम्हाला मला चुकल काहीच सांगता येत नाही। म्हणून माझी सर्वांना विनंती, फक्त जे चाललंय ते भगवंताच्या सत्तेने चाललंय, तुमच्या प्रारब्धान चाललंय, तुमच्या भोगानं चाललंय, लक्ष देऊन ऐका, प्रमाण घ्या। मोठं दुःख आलं तर दरवाजाला एक पाटी लावून ठेवा, एक आतून सुद्धा ठेवा आणि एक बाहेरून सुद्धा ठेवा। बाहेरून घरात येत असताना ती पाटी वाचल्यावरच घरात या, ए भी दिन जाएंगे, बस एवढं ध्यानात ठेवा, ए भी दिन जाएंगे। आणि बाहेर जाताना सुद्धा काय म्हणायचं, ए भी दिन जाएंगे। अरे कोरोना सारख्या एवढ्या महासंकटावर मात केलेले लोक आपण छोट्या मोठ्या दुःखाला काय द्यायचं महाराज?
पण किती जरी मोठं संकट आलं तरी भगवंताचं चिंतन तुमच्या जीवनातून नाही सुटलं पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे काय हो, भगवंताच्या फोटोला दोरी बांधायची गळ्यात गुंतवायची असं नाही बरं. भगवंताविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. काय करा? आवड निर्माण करा. काय म्हणून आवड निर्माण करायची? काय म्हणून भगवंताचं चिंतन करायचं? कारण जगात माणूस स्वार्थाशिवाय काही करत नाही. अरे शंभर पोरग ज्याला सुख कुठं करावं याची अक्कल नाही, ते पोरग जरी देवबाप्पाकडे गेलं तरी देवबाप्पाला म्हणतो, देवबाप्पा मला काय ठेव? सुखाचं ठेव. चाराण्याची अगरबत्ती देवाला लावता तरी अख्खं घर सुखी व्हावी अशी अपेक्षा करणारे लोक आपण. मग का म्हणून देवाचं चिंतन करायचं? देवाचं चिंतन केल्यानंतर फायदा काय? फायद्याशिवाय कसा परमार्थ करायचा? भगवंताचं चिंतन केल्यानंतर फायदा काय? तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक ते संकट तारल्याशिवाय राहणार नाही. मी त्याही दिवशी कीर्तनात बोललो, आजही बोलतोय, लक्ष देऊन ऐका. आता 15 दिवस आम्ही वृंदावनला होतो. मी त्या प्रेमनाथजी महाराजांना भेटायला गेलो, प्रेमानंदजी बाबांना. एक तपस्वी महात्मा आहे, नामधारक आहे. भेटायला गेल्यानंतर काही बऱ्याचशा लोकांनी विचारलं, स्वामीजी त्यांना 17 ते 18 वर्ष झाले, दोन्ही किडण्या नाहीये, तरी सुद्धा महात्मा एकदम आपल्या मस्तीत जगतोय, एकदम आनंदात जगतोय. काही लोकांनी विचारलं, 2 किडण्या नसताना तुम्ही एवढ्या आनंदाने कसे जगतात? त्यांनी सांगितलं, माझ्या एका किडनीचं नाव आहे राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव आहे कृष्ण. तुम्ही जर त्या महात्म्याला भेटले तर तुम्हाला कळेल. खूप फक्त काही नाही, अब्जावधी रुपये लोक त्यांच्याकडे घेऊन चालले तरी पैसा नाही. त्यांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन फक्त भगवंताचं चिंतन. काहीच नाही, तुम्ही कोणालाही घेऊन जा, ते फक्त एवढंच सांगता, भगवंताचं चिंतन करा, बाकी काही करायची गरज नाही. आणि खरं सांगू का, कितीही मोठं जरी संकट असेल या जगामधलं, तर ते संकट निवारण करण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामामध्ये. तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. पण मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती काय माहितीये का? माणूस चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. माणूस चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. चिंता करू नका बरं तुम्ही. चिंता ही माणसाला एकदा जाळते, पण चिंता ही माणसाला दररोज जाळते. चिंतापेक्षा तुम्ही चिंतन करा, त्या चिंतनातून तुम्हाला मार्ग निघल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कंठात धारण केल्यानंतर महाराज फायदा काय? तो फायदा तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या
दुर्घट बाबाची दुर्घट भयाच्या चिंताने दिसेल संकट दुर्घट बाबाची दुर्घट फायदा सांगतात. त्या भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर, त्या भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर तुकोबराय फायदा सांगतात. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्या भगवंताच्या चिंतनेने तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं संकट असेल ह्या भवदुःखाचं, हे भवदुःखाचं संकट सुद्धा निवारण होईल. ऐका ना दादा, कोणाकोणाचं संकट निवारण झालं? शबरी अहिल्या गणिका नारी सबही तूने पार लगाई. शबरीचा उद्धार केला, अहिल्याचा उद्धार केलाय, गणिकेचा उद्धार केलाय. भागवतामध्ये गजेंद्राची कथा आलेली आहे. त्रिकुटाचल नावाचा पर्वत आहे, त्रिकुटाचल नावाचा पर्वत. आणि त्या त्रिकुटाचल पर्वताच्या डोंगरा पर्वताच्या जवळ एक हत्ती राहतोय, त्याला गजेंद्र त्याचं नाव आहे.